श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम. श्रोते हो नमस्कार. काही महिन्यांपूर्वी माझ्या हाती वैकुंठवासी पंडित रामाचार्य अवधानी, जे रा बा अवधानी म्हणूनही ओळखले जात होते, त्या विद्वानांनी भाषांतरित केलेल्या श्रीमद भागवत या ग्रंथाची एक प्रत हाती लागली. अत्यंत श्रेष्ठतम असलेल्या या ग्रंथाचे भाषांतरही सर्वांग सुंदर आहे. ज्यांना श्रीमद भागवत पूर्णतः जाणून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हा ग्रंथ अत्यंत लाभदायक आहे. स्वांत सुखाय मी या ग्रंथाचे पारायण करायचे योजलेले असले तरीही आपणांबरोबर म्हणजे ज्यांना भागवत श्रवणात रस आहे त्यांनाही या पारायणाचा लाभ घेता यावा यासाठी हे पारायण मी उपलब्ध करून देत आहे. वैकुंठवासी पंडित रामाचार्य अवधानी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने पुनर्मुद्रित झालेली ही आवृत्ती होय. रामाचार्य अवधानी यांनी आपल्या हयातीत 1000हूनही अधिक वेळा भागवत सप्ताह केले होते आणि त्यांच्या मधुरवाणीने त्यांच्या भागवत सप्ताहाच्या वेळी भाविक मंत्रमुग्ध होत असत असे वाचनात आले आहे. तर आजपासून सुरू होणाऱ्या श्रीमद भागवत ग्रंथ पारायणात मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. प्रथम प्रार्थना. श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. सततगणनाथ सिद्धीसनेतो सकलकार्ये मती प्रेरित करिते पार्वती देवी. मुक्तिपथी नेती मनोभिमानी महारुद्रदेव हरिभक्तिदायकती भारती देवी. हरिभक्तिदायक ती भारती देवी. युक्तिशास्त्री वनज संभवासी भेटवुनी सत्कर्मे करवितो सुज्ञानमती देवोनी. सद्गती सनेतो अमुचा पवमान. सद्गती सनेतो अमुचा पवमान. चित्ती आनंद सुख भरिते रमा भकुत जनस्वामी अमुचा पुरंदर विठ्ठल. या सर्वात राहुनी आणि तो कृती घडवुनी. या सर्वात राहुनी आणि तो कृती घडवुनी. श्रोते हो, ही झाली किंचितशी सुरुवात. आपण पुढील भागापासून प्रत्यक्ष भागवत पारायणाने सुरुवात करणार आहोत आणि सुरुवात असेल महर्षी वेदव्यासांच्या चरित्रापासून. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील भागात. नमस्कार. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्ण अर्पणमस्तु.